तर तिकडे नांदेडमधल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणांचा दाखला देऊन राज ठाकरेंनी जोरदार टीका करत मोदींनी खोटी स्वप्न दाखवल्याचा आरोप केलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा माझा राग आहे। राग एवढ्यासाठी आहे की ज्या माणसावरती आपण विश्वास टाकला त्याने केसाने गळा कापला। जी या देशातल्या तरुणांना, या देशातल्या महिलांना, या देशातल्या तरुणींना, या देशातल्या शेतकऱ्यांना, या देशातल्या कामगारांना ज्या प्रकारची स्वप्न दाखवली गेली ती खोटी स्वप्न होती। बघत पुढची बातमी। जो बीडमध्ये भाजप सोबत तोच राज्यात महायुती सोबत राहील। त्यांना माझं सांगणं आहे, भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे शिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो भाजप सोबत सुद्धा नाही, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना नाव न घेता दिलाय। जो भाजप सोबत आहे त्याला गोपीनाथराव मुंडेंसोबत राहावंच लागेल आणि म्हणून या ठिकाणी चिंता करू नका कोण सोबत आहे। अरे जे आले त्यांना घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय विजयाकडे तर आम्ही जाणारच आहोत। विजय तर आमचा होणारच आहे, चिंता करायचं कारण नाही आहे। पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी या ठिकाणी विकासाची आहे तशीच ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची देखील आहे। या देशाच्या संरक्षणाची निवडणूक आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला। फारुख अब्दुल्ला यांच्या 2 पंतप्रधानांच्या धमकीमुळेच राहुल गांधी घाबरले आणि म्हणून काश्मीरमधील 370 कलम काढणार नसल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात केला असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले।